आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल करण्यात आलेत। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी रवींद्र नाट्य मंदिरात मनसेची एक बैठक पार पडली। यावेळी राज ठाकरेंनी मनसेतील नवनवीन पद आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे। त्यानुसार फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष या नव्या पदांची देखील निर्मिती करण्यात आली आहे। मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार, तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माइंडकर आणि मुंबई पूर्व उपनगरची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे। तर अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे। शिवाय बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय मनसेची मुंबईसाठीची नवी यंत्रणा। संदीप देशपांडे हे मुंबई शहराध्यक्ष, यशवंत किल्लेदार शहर उपाध्यक्ष दक्षिण मुंबई, कुणाल माइंडकर शहर उपाध्यक्ष पश्चिम उपनगर, योगेश सावंत शहर उपाध्यक्ष मुंबई पूर्व उपनगर, बाळा नांदगावकर केंद्रीय समितीचे अध्यक्ष, अविनाश अभ्यंकर सुद्धा केंद्रीय समितीमध्ये असणार आहेत। सोबतच अमित ठाकरे यांच्याकडे गट आणि शाखाध्यक्ष प्रमुख पदाची जबाबदारी अमित ठाकरेंकडे देण्यात आली आहे, तर नितीन सरदेसाई हे विभाग अध्यक्ष प्रमुख असणार आहेत। आज पहिल्यांदा सर्वप्रथम मी मुंबईच्या शहर अध्यक्षपदाचं नाव जाहीर करतोय। मुंबईच्या शहर अध्यक्षपदी श्री संदीप देशपांडे दरम्यान या संदर्भात संदीप देशपांडेंसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आपल्यासोबत संदीप देशपांडे। संदीपजी, खरं तर अभिनंदन तुम्हाला। आणि आता खरं तर नवीन जबाबदारी आहे, काय आजपासूनच कामाची तयारी आणि भावना काय? तर निश्चितपणे मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई शहर अध्यक्षपद निर्माण केलं आणि ती जबाबदारी मला दिली, त्यामुळे आनंद तर आहेच, पण त्याबरोबर एक प्रकारच्या जबाबदारीची जाणीवसुद्धा आहे, थोडं टेन्शनसुद्धा आहे, पण जिद्द पण आहे की निश्चितपणे एक चांगला परफॉर्मन्स मनसेचा हा येणाऱ्या मुंबई महानगरपालिका दिसेल। आमच्या सर्व सहकाऱ्यांकडनं आजपासून मनसे मिशन मुंबई महानगरपालिकेची सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही। यासोबतच विशेष जरी मुंबईची जबाबदारी तुमच्या अंडर 3 नेतृत्व तुम्ही तयार केलेलं आहे, त्यांच्यावरही विशेष निगराणी तुम्हाला ठेवण्याला, त्यामुळे या सगळ्यांचा ताळमेळ कसा? कोणावर निगराणी ठेवायची गरज नाही, आम्ही सर्व सहकारी आहोत आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करतो। तुम्ही वेळोवेळी म्हणतात की मी आजपासून मनसेचं मिशन महापालिका तयार झालेलं आहे, नेमकं हे मिशन काय असणार आहे, रणनीती काय? या संदर्भातली एक सविस्तर पत्रकार परिषद 2 एप्रिल नंतर घेऊ। सध्या आमचं आता 30 तारखेची तयारी चालू आहे, ती झाल्यानंतर 2 तारखेला सन्माननीय राजसाहेब आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्यानंतर आमचं काय प्लॅनिंग आहे याची एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊन निश्चितपणे आपल्याला माहिती देऊ। मुंबईची महापालिका नेहमीच अटीतटीची राहिलेली आहे। याआधी शिवसेना, भाजप आणि त्याच्यानंतर शिवसेनेची 25 वर्षाची सत्ता आपण महापालिकेवर पाहिलेली, त्याला समोर जाऊन तुम्हाला तुमचा झेंडा येणाऱ्या 6 महिन्यात मनसेचं वेगळेपण तुम्हाला दिसेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान या केंद्रीय समितीमध्ये बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे। दरम्यान अविनाश अभ्यंकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची नवी रचना जी आहे ती आज समोर आलेली आहे। स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सगळी रचना जी आहे ती मांडलेली, आणि यात आणखी एक जबाबदारी जी आहे ती मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर यांना देण्यात आलेली आहे। सर, केंद्रीय समितीवर तुम्ही असणार, त्यासोबतच मुंबईच्या गटाध्यक्षांची जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे। खरं तर महापालिकेच्या अनुषंगाने या सगळ्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत, काय भावना आहेत? फक्त महापालिका नाही, परंतु असं राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की आत्ता त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राचा, पुणे असेल, नाशिक असेल, इतर सर्व जिल्हे असतील, ह्याच्या याद्या जाहीर केल्या जातील। खरं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गटाध्यक्षांची जी राज ठाकरे यांनी म्हटलं की आमच्याकडे 20 ते 25 हजार गटाध्यक्ष असतात आणि त्या सगळ्यांचं रिपोर्टिंग हे तुमच्याकडे असणार आहे, त्यामुळे ही केवढी मोठी जबाबदारी? नाही, शेवटी आहे की टीम आहे, लक्षात ठेवा।
आणि ह्या संपूर्ण टीम गटाध्यक्ष असो त्यांना फक्त उत्तमरित्या मार्गदर्शन करणे, त्यांच्या जबाबदारीची जाणीव काय आहे ते त्यांना कळून देणं आणि समन्वयकाचं काम करणं. आणि शेवटी कसं आहे, काही नवीन नसतं, जे नवीन येतात त्यांना थोडं तुम्हाला सांगायला लागतं. जबाबदारी मोठी आहे आणि 100% मी राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत. आमची जी संपूर्ण कार्यकारिणी समिती आहे हे उत्तमरित्या हे काम करेल नक्कीच. वेळोवेळी मिशन महापालिका हा या संपूर्ण बैठकीच्या चर्चेचा विषय राहिलेला आहे. राज ठाकरे मग केंद्रीय समिती आणि मग पुढच्या समित्या असतील, त्यामुळे तुमच्यावर आता केवढं मोठं आव्हान असणार आणि महापालिकेचं मिशन मुंबई महापालिका अविनाश आंबेडकर कसे बघतात? नाही, शेवटी कसं आहे, हा विषय अविनाश अभ्यंकरांचा नाही आहे. तर राजसाहेबांपासून ते महाराष्ट्र सैनिकांपर्यंत ते मुंबईच्या किंवा जिथे महानगरपालिका आहे त्या सर्व महानगरपालिकेमधील जनता आहे, त्या जनतेपर्यंत महाराष्ट्र सैनिकांपासून ते राजसाहेबांपर्यंत आम्ही सर्वजण जाणार आहोत. राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांनी आजपर्यंत घेतलेले निर्णय आणि एका साईडला पक्षीय रचना जी असेल ह्याचा संपूर्ण मेळ उत्तमरित्या राखून तुम्हाला दिसेल की जबाबदारी प्रत्येकावरती आहे. महापालिकेला खरं तर मागचा इतिहास पाहिला तर 25 वर्ष शिवसेना सत्तेत आहे. यंदा भाजप तेवढ्याच जोमाने समोर उतरलेली पाहायला मिळेल आणि या दोघांसमोर तिसरा पक्ष म्हणजे मनसे आता रचना करताना समोर आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतंय परिवर्तन होईल यंदा? शेवटी राजसाहेबांना आणि त्यांच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तुम्ही जर भूतकाळ डोकावलं तर आम्हाला प्रचंड असं यश ह्या अनेक महानगरपालिकांमध्ये मिळालं आहे. आणि आत्ता जो काही इथे राजकीय सगळी जी चायनीज भेळ झालेली आहे ही लोकांना नाही मान्य आहे. ह्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंट लोकांना मान्य नाही, ते पर्याय शोधत आहेत. आणि तो पर्याय राजसाहेब ठाकरे असेल, तो पर्याय रेल्वे इंजिन असेल, तो पर्याय मनसे असेल, हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो. महापालिकेच्या निवडणुकीत लोक पर्याय म्हणून रेल्वेचे इंजिन महापालिकेत पळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.